तर पुढे सुद्धा राजकीय क्षेत्रातली एक मोठी बातमी आपण पाहूया। पंकजा मुंडेंनी विधिमंडळात जाऊन विधान परिषदेसाठी अर्ज भरलाय। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत, धनंजय मुंडे उपस्थित होते। दरम्यान अर्ज भरण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। विधानसभेत झालेल्या पराभवानंतर 5 वर्ष लोकांची सेवा अविरतपणे सुरू ठेवली, त्यामुळे लोकसभेला संधी मिळाली, पण थोड्या मतांनी पराभव झाला आणि आता पक्षाने मला विधान परिषदेसाठी संधी दिली आहे, त्यामुळे पक्षाची आभारी असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। यावेळी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं, केंद्रातील महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानलेले आहेत। यामध्ये JP नड्डा, अमित शहा असतील, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत। भाजप पक्षश्रेष्ठींचे त्यांनी आभार मानले आहेत। भविष्याचा विचार करून निर्णय घेतला असं माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांचं वक्तव्य समोर आलं। राज्यसभेपेक्षा मी इथे महत्त्वाची भूमिका बजावते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। विधान परिषदेचा अर्ज त्यांनी आज भरलेला आहे। यावेळेस देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते। तर पंकजा मुंडेंनी विधिमंडळात जाऊन विधान परिषदेचा अर्ज भरलाय। अर्ज भरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत, धनंजय मुंडे उपस्थित होते। दरम्यान अर्ज भरण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत, फडणवीसांचे आभार मानले आहेत। विधानसभेत झालेल्या पराभवानंतर 5 वर्ष लोकांची सेवा अविरतपणे सुरू ठेवली, त्यामुळे लोकसभेला संधी मिळाली, पण थोड्या मतांनी लोकसभेत पराभव झाला। मात्र आता पक्षाने मला विधान परिषदेसाठी संधी दिली आहे आणि त्यामुळे पक्षाची मी आभारी आहे असं वक्तव्य यावेळेस माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंचं समोर आलं होतं। बिना पदाची अविरत चालू ठेवली 5 वर्ष म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो, परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं। जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे।